पीक विम्याच्या संदर्भातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीक विमा वाटपाला अखेर आज मुहूर्त लागला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 921 कोटींची थेट भरपाई करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना आताच 5 मिनिटांपूर्वी दिलेले आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम ही आता जमा होणार आहे। आज थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये 35,000 रुपये पीक विम्याचे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार असल्याची आताच 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून आता ही माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 च्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता आणि यामध्ये नुकसान झालं होतं, इथपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरलेला असेल तर थोड्याच वेळामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता पीक विमा सोडण्यात आता येणार आहे। यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंत जर कोणाला पीक विमा त्या ठिकाणी आधी 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल किंवा त्या ठिकाणी कमी मिळाला असेल त्या सर्वांना आता 50,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला वाटत असेल की 50,000 रुपये त्या ठिकाणी पीक विमा थोडा जास्त होतोय, परंतु त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आले। ते म्हणजे 2022 पासून 2023 असेल, मग 24 असेल किंवा त्या ठिकाणी आता तुम्हाला माहितीच आहे 2025 च्या मे मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झाले, पाऊस कसा होता तुम्हाला पण माहित आहे। तर एवढ्या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधी मिळालाच नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग भाजप सरकारवर नाराज होतं। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आज खुश करण्यासाठी आजपासून पीक विमा वाटपाला अखेर मुहूर्त लागलाय। आता ही मोठी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या राज्याचे तसेच आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा वाटपाचा कार्यक्रमाला मुहूर्त लागल्याचं असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले। त्यामुळे थोड्याच जिल्ह्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये म्हणजे थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे असं आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी दिली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून अपात्र ठरवले गेले याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यांची यादी आता महत्त्वाच्या 12 बँकांना देऊन टाकली आहे। कारण या 16 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आज पीक विमा सोडा असं कृषी मंत्री यांनी आता त्या ठिकाणी बँकांना ऑर्डर दिली आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सोडले जाणार आहेत। हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलाय। तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय त्यांना खूप मोठा लाभ, अगदी त्या ठिकाणी काल जे जिल्हे पीक विम्याचे वाटण्यात आले तर त्यामध्ये 50,000 रुपयांचा पीक विमा देखील आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा तुम्हाला बँकेत सोडला जाणार आहे। काल पीक विमा काही त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाटलेला सुद्धा आहे। आज या 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा वाटणार आहेत। त्यामुळे 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना पीक विमा वाटणार असल्याचं आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला त्या ठिकाणी मोठी ऑर्डर दिल्याचं देखील पाहायला मिळालं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा जमा होतोय। यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले की आज काही शेतकऱ्यांना सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा आज काही शेतकऱ्यांना 35,000 रुपयांचा पीक विमा देखील येईल। आता बघा 35,000, 40,000, 50,000 रुपयांचा पीक विमा वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा येते। जर तुमचा 2022 पासून त्या ठिकाणी पीक विमा थकीत असेल, तुम्ही पीक विमा भरून पण तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला देखील 2022 ते 2025 च्या मे महिन्यापर्यंत जे काही तुमचं नुकसान झालंय आणि ते तुम्ही पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 35,000 ते 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येतोय।
आता बघा, तुम्हाला 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येतोय असं सरकारच्या माध्यमातून तर या ठिकाणी जाहीर झालंय। आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे 36 जिल्हे आहेत। काल जवळपास त्या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी वाटण्याचा मुहूर्त लागला आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की हा पीक विमा 10,000 तरी येईल, 12,000 तरी येईल, 15,000 तर खात्यावरती त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं असं म्हणत होते, परंतु शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना। कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून 2022 ते 2025, मग त्यामध्ये 2023 आलं, 2024 आलं, कारण 2024ला पाऊस काळ भरपूर होता, त्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं होतं। तर सर्व मिळून खात्यावरती कुणाला 40,000 तर कुणाला 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा वेगवेगळ्या पद्धतीने काल आलेला आहे। त्यामुळे तुमच्या शेती पिकांचं 2022ला, 23ला, 24ला जर या ठिकाणी नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठा लाभ आज थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येतोय। आता बघा, या ठिकाणी जर तुमच्या शेतांचं त्यामध्ये ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल आणि त्याचा तुम्ही पीक विमा नोंदवला असेल, तसेच तुमचं तूर पिकाचं नुकसान झालं असेल ते नोंदवलं असेल, सोयाबीन पीक असेल, उडीद असेल, कापूस असेल, केळी असतील, आंबे असतील, त्या ठिकाणी कांदा असेल, मटकी, शेंगा, अशा प्रकारच्या सर्व पिकांचा जर तुम्ही त्या ठिकाणी 2022 ते 2025 पर्यंत पीक विमा जर आतापर्यंत तुम्ही नोंदवला गेला असेल, पीक विमा भरला असेल, तर जवळपास टोटल 40 प्रकारच्या पिकांची यामध्ये पीक विम्यामध्ये नोंद झाल्याचं आढळलं आहे। आणि या सर्वच्या सर्व 40 पिकांचे आता या ठिकाणी पीक विमा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये खात्यामध्ये सोडला जाणार आहे। आता यामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस असेल, त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त पीक विमा कापूस, सोयाबीन, बाजरी या पिकासाठी मंजूर करण्यात आला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल असं कृषी विभागाच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी आपल्या देशाचे कृषी मंत्री जे शिवराज चव्हाण आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। बघा, त्यामुळे एकंदरीतच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जे शेतकरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार नाहीत त्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा किती सोडण्यात येतोय, नेमकं किती वाजता तुमच्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे येतील आणि तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात का नाही हे तुम्हाला समजणार नाही, कारण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे आता इथे कान देऊन ऐकायचं आहे। तुम्हाला महत्त्वाचं काम सुद्धा त्या ठिकाणी आता करायला सांगणार आहे, कारण काल अनेक शेतकऱ्यांच्या आम्हाला तक्रारी आल्या होत्या की त्यांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असून सुद्धा त्यांना पीक विमा जमा झालेला नाही। मग त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा बँकेत सोडण्याच्या ऑर्डर बँकांना दिले आहेत। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। काल जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आले। पीक विमा त्या ठिकाणी वाटप करण्याचा कालपासूनच मुहूर्त लागला आहे। आज कृषी विभागाच्या माध्यमातून आता 16 जिल्हे या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेत, म्हणजेच या 16 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट 12 बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिला जाणार असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही असं सुद्धा सांगण्यात आले, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला तर तो अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडलाच नाही, जमा झाला नाही। त्यामुळे आता बघा, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी अजिबात नुकसान होऊ नये, त्यामुळे फक्त 12 बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडल्या आहेत। या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही पीक विमा भरताना या 12 पैकी कोणती एक बँक त्या ठिकाणी निवडली असेल, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स त्या ठिकाणी पीक विम्याला जोडला असेल, तर तुम्हाला सुद्धा आता या 12 बँकेमध्ये कोणत्याही एका बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेमध्ये सोडला जाणार असल्याची या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता त्या ठिकाणी समोर येत आहे। आता लक्ष देऊन बघायचं आहे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा आज सोडला जाणार आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे।
तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश डायरेक्ट कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आले आहेत। सरकारच्या माध्यमातून आज, उद्या आणि परवा असं 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। आता आपण कोणकोणत्या 12 बँका सरकारने निवडल्या आहेत, त्या 12 बँकेमध्ये तुमची त्या ठिकाणी बँक आहे का हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आणि पुढे तुम्हाला लगेचच 16 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा जमा होणार आहे। ते 16 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की काल जो पीक विमा जमा झाला तर तो काहींना 35,000 रुपयांचा पीक विमा येऊ लागलाय, काहींना 40,000 रुपये सुद्धा पीक विमा आलाय, तर काहींना 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा बँकेच्या खात्यावरती आल्याचा अनेक शेतकऱ्यांना मेसेज आलाय। आता तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा बक्कळ कसं काय पीक विमा त्या ठिकाणी खात्यावरती येऊ लागलाय, तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट करण्यात आले। ते म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या माध्यमातून 2022 ते 2025 पर्यंत आता शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरण्याचं काम केलं होतं, परंतु त्यांना नुकसान भरपाई केंद्र सरकारनं अजिबात दिली नव्हती। राज्य सरकारनं थोडंफार पैसे त्या ठिकाणी पीक विम्याचे दिले होते, परंतु केंद्र सरकारने अजिबात 1 रुपया सुद्धा दिला नव्हता। त्यामुळे भाजप सरकारवर त्या ठिकाणी आता सर्व शेतकरी नाराज होते। त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2022 पासून 2025 पर्यंत जो काय पीक विमा तुमचा रखडलेला होता त्याचे सर्व पैसे 921 कोटींच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता बघा त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आणि पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये आता 12 बँकांमध्ये हा पीक विमा जमा होतोय। या 12 बँका सोडून इतर बँका असतील तर तुम्हाला पीक विमा येणार नाही। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% पीक विमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आत्ताच महत्त्वाची माहिती दिली आहे। आता बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे। यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आले 12 बँका सोडून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी येणार नाही। त्यामुळे तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। आता बघा यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ICICI बँक। बघा ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली HDFC बँक। ही खाजगी जरी बँक असेल तर खूप मोठी खाजगी बँक आहे, त्यामुळे सरकारने पीक विम्यासाठी याला प्राधान्य दिले आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा आता कोटक महिंद्रा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले त्यांना सुद्धा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं बँक त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडले त्यांना थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात येतोय। तसेच जर तुम्हाला पीक विमा आता काल ज्या 10 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय जर तुम्हाला जमा झालं नसेल तर नेमकं काम कोणतं करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या कोकण किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी आज जमा करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा हे जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेत। धुळे, वाशिम, त्या ठिकाणी परभणी, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा करण्यात येतोय। सांगली जिल्ह्यामध्ये पीक विमा काही शेतकऱ्यांना जमा झालाय तर काही शेतकरी वाट बघू लागले आहेत, त्यांना सुद्धा आज पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे झाले जिल्हे। आता जर ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। एक टप्पा पूर्ण झालाय, दुसरा टप्पा आज वाटण्यात येतोय, तिसरा टप्पा त्या ठिकाणी पुढील 2 दिवसांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये अजून पण पीक विमा सोडला तरी पण जमा झाला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलं आहे का बघायचं आहे।
फार्मर आयडी कार्ड काढला आहे का बघायचं आहे। ही दोन कामे जर तुम्ही केली असतील तर नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही अडचण नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।